भाजपच्या वरळीतील मोर्चात नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा दाखल। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनात भाजपनं जनाक्रोश मोर्चा काढला होता। मुंबईतील भाजपच्या मोर्चा दरम्यान झालेल्या ट्रॅफिकवरून महिलेचा मंत्री गिरीश महाजनांवर संताप। सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती, माफी मागितली तरी महिलेचं वर्तन चुकीचंच, महाजनांकडून स्पष्ट। पहिल्यांदाच एका मंत्र्याला महिलेच्या इतक्या शिव्या पडल्या। भाजपच्या जनाक्रोश मोर्चा दरम्यान महिलेच्या गोंधळानंतर नाना पटोलेंचा मंत्री गिरीश महाजनांना टोला। केंद्रीय निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस, पंतप्रधान मोदींचा दहशतवादी उल्लेख करणं भोवलं, 24 तासात उत्तर देण्याचे खरगेंना आदेश। सततच्या पराभवानं मल्लिकार्जुन खरगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय। देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो, खरगेंनी माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। एसआयटी चौकशी दरम्यान धोंडू अशोक खरातची प्रकृती बिघडली। चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्यामुळे खरातला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं। मळमळ आणि उलट्यांचाही त्रास झाल्याची माहिती। बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत, संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणारा सुदर्शन गुले, प्रतीक गुलेकडून एका कैद्याला मारहाण, ऑडिओ क्लिप व्हायरल। तर जेलरच्या बदलीपासून ते जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचाही या क्लिपमध्ये उल्लेख। बुलढाण्यात लग्न जुळत नसल्यानं 2 युवकांची गळफास घेऊन आत्महत्या। संग्रामपूर आणि चिखली तालुक्यातली धक्कादायक घटना, दोन्ही प्रकरणांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। 1 मे पासून मुंबई ठाणे नवी मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती। राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा, तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार। 4 दिवस पावसाचे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। पुण्यासह सातारा, करमाळा यासह धाराशिवमध्ये गारपीट। हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथ धामचे दरवाजे उघडले। हेलिकॉप्टरच्या साह्यानं मंदिरावर पुष्पवृष्टी, तर 51 क्विंटल फुलांनी मंदिराची भव्य आणि आकर्षक सजावट। केदारनाथ धाम यात्रा आजपासून सुरू।